विधानसभा निवडणुकीत महायुतीचा अभूतपूर्व विजय झालेला आहे। भाजपला आतापर्यंतचं सर्वात मोठं यश मिळालेलं आहे। विधानसभेच्या या निकालानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती मिळते। यंदा विधानसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळवण्यात यश आलं आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार स्थापन करण्यासाठी आरएसएस सध्या उत्सुक दिसतंय। फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संघाचा पाठिंबा आहे। संघ उत्सुक असल्याचं कळतंय। सूत्रांकडून आपल्याला ही माहिती मिळते कारण आपण बघतोय की या निवडणुकीत संघाच्या मेहनतीचा मोठा वाटा या विजयात बघायला मिळतोय। संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। संजय, आज जे काही आपल्याला निकाल बघायला मिळत आहेत त्या निकालामध्ये सगळ्यात मोठा वाटा सक्रिय वाटा असेल तर तो म्हणजे संघाचा आहे। संघ बऱ्याच प्रमाणात सक्रिय होता असं सूत्रांकडून आपल्याला कळतंय आणि अशा पद्धतीचे निकाल आल्यानंतर भाजप जवळपास एखादी सत्ता स्थापन करू शकतोय स्वतःच्या नुसतं एकट्याच्या बळावर। अशा पद्धतीची गणितं असताना मुख्यमंत्रीपद कोणाकडे असणार हा सवाल आहे। एक महत्वाचं वाक्य आहे। सरसंघ चालक नेहमी म्हणतात की संघ काही करत नाही आणि संघाचे जे स्वयंसेवक आहेत ते काही सोडत नाहीत। तेच यावेळी विधानसभा निवडणुकीमध्ये अनुभवायला आलं। असं म्हणता येईल की लोकसभा निवडणुकीमध्ये संघाचे स्वयंसेवक तितके प्रयत्नशील नव्हते, सक्रिय नव्हते। त्याच्या मागे जे.पी. नड्डा यांनी पत्रकारांना बोलताना जे काही विधान केलं होतं त्याचं कारण असेल किंवा अन्य कारण असू शकतात। पण यावेळेस विधानसभा निवडणुकीमध्ये संघाचे स्वयंसेवक मग ते कोणत्याही संघाच्या परिवारातील संस्थेचे असतील ते सगळे सक्रिय दिसले। अगदी वनवासी कल्याण आश्रम असेल किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, अशा सगळ्या संघ परिवारातल्या आणि विचार परिवारातल्या संघटना त्या सगळ्या कामाला लागलेल्या स्वयंसेवक कामाला लागले होते। अगदी 1.5 महिन्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, 1.5 महिन्यापूर्वी वनवासी कल्याण आश्रमचे सगळे प्रचारक आणि स्वयंसेवक सगळे त्यांना नेमून दिलेल्या दायित्वानुसार ठिकठिकाणी जाऊन त्यांनी तिथे निवास केला होता, वस्ती केली होती, बैठका घेत होते आणि प्रत्येक वनवासी बांधवाच्या घरी जाऊन आणि ते त्यांना प्रत्यक्ष त्यांनी भेट घेतला, संपर्क केला। इथपासून तर शहरी भागापर्यंत सुद्धा कार्यकर्ते सर्वत्र फिरले। अगदी राष्ट्रसेविका समिती सुद्धा यामध्ये मागे नव्हती। त्यामुळे आता जेव्हा हा अभूतपूर्व निकाल आला आहे तेव्हा स्वयंसेवकांचा रेटा सुद्धा काही कमी नाहीये आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे जे यश आहे ते यश केलेलं आहे आणि त्या यशाचं जे फलित आहे ते भारतीय जनता पक्षाला मिळालं पाहिजे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचाच नेता मुख्यमंत्रीपदी बसला पाहिजे। हीच काहीशी भावना भारतीय जनता पक्षाचे नेते पदाधिकारी यांची पण आहे। हे आपण काल बघितलंय। काल जो उत्सव झाला, जल्लोष झाला, त्यामध्ये सुद्धा कार्यकर्ते आणि विशेषतः म्हणजे महिला कार्यकर्त्या हेच म्हणत होते की लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवा भाऊ, त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे। कारण आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासाठी यावेळी तरी देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय आणखी कोणतंही नाव समोर नाहीये। देवेंद्र फडणवीसांनी 2014 ते 2019 सलग 5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले, यशस्वीपणे राहिले आणि अलीकडच्या काळामध्ये 5 वर्ष सलग कार्यकाळ पूर्ण करणारे ते एकमेव मुख्यमंत्री ठरले। त्यामुळे हे सगळं पाहता आता स्वयंसेवकांचा आणि कार्यकर्त्यांचा रेटा आहे। भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं ही इच्छा संघाच्या वरिष्ठ जे पदाधिकारी आहेत अगदी सरसंघचालकांपर्यंत त्यांची सुद्धा असल्याचं बोललं जात आहे। हे अधिकृतपणे समोर आलेलं नसलं तरी आणि आपल्याला माहिती आहे संघ कुठेही मागे नव्हता। अगदी मी आपल्याला एक छोटंसं उदाहरण या निमित्तानं देऊ इच्छितो की संघाचा जो प्रचार विभाग आहे त्याचे कार्यकर्ते स्वयंसेवक स्वतः लागले होते। छोट्या मोठ्या पुस्तिका वेगवेगळ्या विषयांवरती लिहून आणि छोटे छोटे पत्रक वेगवेगळ्या विषयावरती आणि प्रकाशित करून अशा लाखो प्रती अगदी विदर्भात सुद्धा वाटण्यात आलेल्या आहेत। गावोगावी, खेडोपाडी आणि घरोघरी जाऊन ह्या वाटण्यात आल्या। त्यामुळे संघाचे स्वयंसेवक आता हा जो विजय आहे तो ओन करतायत आणि ते ओन करतात आणि त्याचा तो वाटा म्हणजे या पद्धतीने मागतायत की भारतीय जनता पक्षाला त्याचं नेतृत्व मिळालं निश्चित। आणि ही करत संघाची भूमिका आहे, ती इच्छा सुद्धा आहे, ती इच्छा पूर्ण करतात का देवेंद्र फडणवीस बघावं लागेल।
धन्यवाद संजय, आपण दिल्या सविस्तर अपडेटसाठी.